वाढदिवसानिमित्त आधारस्तंभ महामहिम राजस्थानचे राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बापटे नाना यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि अतिशय उत्साहात या रक्तदान शिबिराला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे। दरवर्षी मोठ्या उत्साहात आम्ही वाढदिवस साजरा करत असतो आणि याही वर्षी उत्साहात साजरा झाला। त्याचप्रमाणे गेल्या 5 तारखेपासून आम्ही आदरणीय नानांच्या वाढदिवसानिमित्त एक जनसेवा योजना या ठिकाणी राबवत आहोत। त्यामध्ये निराधार महिला, अपंग आणि वयोवृद्ध महिला यांच्या संजय गांधी निराधारचे फॉर्म भरून दिले आणि येणाऱ्या काही 4-5 दिवसामध्ये सबमिशन होऊन त्यांनाही लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही या वाढदिवसानिमित्त हाती घेतलेला कार्यक्रम आहे। यंदाचा किती वर्ष आहे आपण नानांचा आपण वाढदिवस 8 वर्ष झाले असावे। दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन असतं। दत्ताची बालीरक्त सत्तेरीला आम्ही रक्त देत असतो। याशिवाय काही समाजोपयोगी उपक्रम आपण घेतात तेव्हा आता हे ज्या तुम्हाला आत्ता सांगितलं की आम्ही समाजोपयोगी जे काही ज्या वयोवृद्ध महिला आहे, अपंग व्यक्ती आहे, निराधार आहे, यांच्यासाठीचे ते समाजोपयोगीच कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। याशिवाय काही भोजनदान, अन्नदान असा कार्यक्रम आपण दरवर्षी भोजनदान, अन्नदान विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यकर्त्यांनी आयोजन केलेलं आहे। आता मार्केट कमिटीमध्ये भोजनदानाचा कार्यक्रम सुरू, त्यानंतर संध्याकाळी रामनगरला चला हवाई उद्याचा एंटरटेनमेंट कार्यक्रम आहे। उद्या सर्जेराव चव्हाण यांनी मला वाटतं पटाचा कार्यक्रम ठेवला आहे। फुलंब्रीमध्ये काही सुहास भवनी कार्यक्रम आहे, आणगावमध्ये कार्यक्रम आहे। प्रत्येकाने वेगवेगळ्या आपल्या आपल्या पद्धतीने कार्यकर्ते नानांचा वाढदिवस साजरा करत असतात। यंदाच्या रक्तदान शिबिरामध्ये किती लोकांनी रक्तदान केले? जवळपास 40-45 लोक करतील अजून सुरू आहे संध्याकाळपर्यंत। 5 वाजेपर्यंत शिबिर आहे। 5 वाजेपर्यंत हो, नाही 2 वाजेपर्यंत आहे, पण आता कोणी येणार आहे तर म्हणून आम्ही थांबलो थोडं। रक्तदान शिबिराला ग्रामीण भागातून तरुणांचा जास्त प्रतिसाद होता। हो, सगळीकडूनच। आता इथं पिसादेवीला पण खूप लोक राहिले सदस्य। आपण काय आवाहन करा या निमित्तानं? नानांचा आजचा वाढदिवस आहे। नानांना दीर्घ आयुष्य लाभो आणि प्रत्येक वर्षी नवीन नवीन उपक्रम सर्वांनी हाती घ्यावे। याच्या नानांच्या वाढदिवसाचा साजरा करताना एक आदर्श निर्माण होतो आणि लोकांनाही त्या गोष्टीचा फायदा होतो। सर्वांनी ते केलं पाहिजे।